तर आज कुरवड्या करायच्या म्हणून लईच लवकर थोडंसं उठलं, तरी लवकर उठायचं होतं तरी पण थोडं हे झालंच वेळ. तर मग पाणी ठेवले यामध्ये, तर आता तोपर्यंत म्हटलं ठेवूया अंदाजेच. तोपर्यंत ठेवले, ही मोजून घ्यायचंय परत. आणि तर ना आता त्याच्यावर आलेलं ते सगळं पाणी वगैरे काढायचंय. तर आंघोळाही केल्या आणि आता किती पाणीच निघाले. नाही शिजले परत ठेव. मग काय असू देत. जाईनच मोठे अहो त्यानं जाईनच की. उलट्या वाजून घ्यायचं काय ना हात घेऊन काढी घेत ना एक. अगं लय मोठं होती वाटतं. होय मग त्याच्याच केलं मागच्या विहिरीत ओके. आहेत की हिरवे आहेत आहे ना. मध्ये सगळी पिकलेली होते. गाडीला हात लावू नको, वाजायला चालू होते दुपार चौकीच. तर वरती सुद्धा भरपूर आहेत बरं का लागलेले उंबरं. तर आता घेऊन आलोय आम्ही थोड्या मुंग्या त्याच्यावर बरं का लाल. तर हे लईच आहेत. हा तर जास्त कवळी घ्यायची नाही आहेत, मिडियम घ्यायची आहे की नाही. भरपूर झाली खरं, जास्त झाली. तर स्वच्छ ना आता धुवून घेतलेत. चाकू बारकान घेऊन आणू आता झोपून उठले आणि लागले उठल्यावर ते सरबत प्यायला. तर आम्हाला सगळ्यांना केलं होतं. आता उठले सरबत प्यायला लागले. काय त्याला काय माहितीच नव्हती का, तर पहिल्यांदाच करायला म्हणजे आणले आणि भाजी करायला लागले, त्यामुळे खराब आहे. तर आता भाजी करायची काही करायची का आणि खराब आहे. शुगरच्या पेशंटला खायला भाजी तिथं सोम्यावाडीत ती नेत नव्हती वे. ते हिचे मम्मी काय काय पिऊ काय तिचं ना पियुषाची. ती रोज सारखी काढून न्यायची तिथनं भाजी करायची म्हणायची.
तर ना आता हे चिरून घेतलंय आणि स्वच्छ आता ह्याला पाण्यातून धुवून काढायचंय. तर कांदा दिलाय मी सोलून. तर हे बारीक करायला लागलेत कांदा आणि लसूण. आणि ही भाजी अशी स्वच्छ धुवून घेतली. भाजी म्हणजे उमरं. तर याची भाजी बनवायची आहे ना. काय माहिती आता कशी होते, पहिल्यांदाच करायला बोलले आम्ही. लोखंडी पॅन मध्ये कशी झुून घ्यायचे त्यात. शिजवून घे. मोठा मोठा. तर हळद आणि मीठ टाकायचे. ताट झाकायचा काय झाकून ठेवायचं. हे टाका. ताट मोठं करू. असं ठेवा बस. शिजले वाटतं. या एवढं झालं 1 चमचा. आवलाई झालं एवढं. ओके. थोडं घालू. मग मी चलते की चलते. बदली. आपण उंबरगुडी टाकूयात. शिजू दे. हाते घेतो मंदाचेवरच शिजू देत आहोत. मस्त छान लागला आहे की नाही. तर भाजी तयार झाली आणि छान अशी वस्त्र यायला लागले. छानच. तर आम्ही पण काय मनाने केलं नाही, मोबाईलमध्ये बघूनच केली होती. तर सैराट पिक्चर मधले जे ऍक्टर आहेत ना ते काय नाव होतं तानाजी गलगोंडे, त्यांची ती रेसिपी त्यांनी ती टाकली होती. तर त्यांचं ते गावाकडचे सगळे ब्लॉग असतात ना, तर ते असं सगळे असतात त्यांच्या रेसिपी जुन्या एकदम. तर त्यात ती बघितली होती, ह्यांनीच बघितली. मग यांना ती इच्छा होतीच त्यांना ती भाजी करून खायची. ते आज नेमकं मोबाईल घेऊन बसले आणि ते आले समोर. मग म्हणते चला करूयाच. मग केलं. त्यामुळं आता कशी झाली ती सांगतात. त्यांनीच केल्या मला, काय मी केलेलं नाही. शुगरच्या लोकांसाठी खात्यात नाही असं काहीतरी. बघ टेस्ट कर. मस्त झाली. आणू बसली बघ खायला. आणूला तरी तू तुरट लागते म्हणला तू, तशी काय नाही, छान लागते. चव अशी तुरट आहे. थांब थांब देते थांब. कुरड्या सकाळी घातलेल्या. सकाळी 8ला सगळं घालून वगैरे खाली जाऊन चहा पित होतो आम्ही. 8 वाजता सगळं झालेलं होतं.
उठले ते 5ला आंघोळ केली की डायरेक्ट ते कुरड्याच्याच मागं लागलो सगळेजण म्हणजे आम्ही तिघं, मी तनू आणि ह्यांनी. तर नंतर कुरड्या घालून जाऊन मग चहा वगैरे पिला. चहा सुद्धा पिला नव्हता. आणि मग मी भांड्याचा एवढा ढिगारा पडला होता, मी भांडी कपडे आवरत बसली तनून स्वयंपाक केला. त्यामुळे जरा काम हलकं झालं. तरी पण इतकं मला दमानं झाल्यासारखं झालं होतं. तर लई व्याप असते बरं का कुरड्याला. तर बघा कशा झाल्यात, छान झाल्यात का आणखी सांगा. तर तळल्यावर कळतील. काय काय वाळल्यात आणि आतून थोड्याशा ओल्या आहेत. बघू थोडं थोडस ना आतून ओलाय. एकदम पातळ जे आहे ती मात्र वाळल्यात. व्यापलंय झालं बाबा खरं. आणि आपला जे कुरवड्याचा पूर्ण जो व्हिडिओ आहे म्हणजे भिजत घालण्यापासून 3 दिवसाचा चिक काढलं, नंतर शिजवलं, हाटलं वगैरे घातलं, ती सगळा व्हिडिओ एक मोठा मी म्हणजे तो सेपरेट केलाय. मोठा म्हणजे केवढा झालाय मला माहित नाही, नाही अजून ते काय हे केलं. तर ती बघू आता. आज तळले की नाही, तळून नंतर मग तो सगळं घेऊन तो उद्या टाकणार आहे. बघा आता कसं केलंय मी, पहिल्यांदाच केले. तर मी पण मोबाईल मध्ये बघून वगैरे इकडं असं हे करून सगळं केलंय. थोडंसं आपलं थोडंसं मोबाईल मधलं टिप्स वापरूनच. तर त्याचा व्हिडिओ उद्या येईल. चला आता सगळ्या कुरड्या काढून नेऊन खाली न्यायला अजून 2-3 दिवस वाळवायला लागतात. आतून ओढले काहीतरी काढ म्हणून आले. थोडं थोडं सातून ओढलेत आणि काय काय वाळलेत ते वाळलेलं दाखवू का अक्षु? वाळलेले जेवढे काढलेत ना तेवढ्या 4 तळून म्हणजे दाखवायसाठी म्हणलं काढाव्यात. आणि जे खाली सगळं राहते की नाही कढई आपलं पातेलं चिकटलेलं, हा वाळ. तर पातेल्याला सगळं चिकटलेलं असते त्याचं असं सांडगे थोडे थोडे टाकले होते. थोडस वाळल्यावर ना खाल्ले पण तरी संपले. थायच अजून इकडं वाळलेलं. चला आता आवरून खाली नेऊया सगळं. तर कुरड्या आज केलेल्या बरं का. तर गरम आहे अनु. तर म्हणलं थोड्याशा ज्या वाळल्या होत्या त्या म्हणलं तळून बघूया आपण. आणि किती छान झालेत बघितलं का, मस्त झालेत बघा. आणि पांढऱ्या शुभ्र आणि फुलल्यात सुद्धा किती मस्त झाले.